नमस्ते. मॉम हेल्थ केअर खोपोली ब्रांच मधनं आज आपण खालापूर एरियामध्ये भोईर आई बाबांच्या घरी आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे त्यांची मॉम हेल्थ केअरची मॉम मॅट आणि फूट मसाजर आसपास इन्स्टॉल झालेला आहे. तर नमस्ते आई बाबा. कधीपासून आपल्या मॉम हेल्थ केअरच्या खोपोली ब्रांचला तुम्ही जॉईन झाला? 15 दिवस झाले. अच्छा, 15 दिवस झाले. 4 तारखेला प्रेझेंट दिवस 12 होते ते संडे वगैरे सगळं 15 दिवस. ओके, असं 12-15 दिवस मला झाले. काय त्रास होते? म्हणजे दोघांनाही प्रॉब्लेम होते का कुणा एकालाच? जास्त मला पण इथं जे जेव्हा स्पॉन्डिलोसिसचे म्हणजे झोपताना चक्कर उठताना चक्कर वगैरे यायची त्यावेळेला म्हणजे आईना स्पॉन्डिलोसिसचा त्रास होता. सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस. काय व्हायचं आई तुम्हाला स्पॉन्डिलोसिस? मला हे पूर्ण दुखायचं माझ्या लक्षात नाही आलं. जेव्हा चक्कर करायला लागली तेव्हा डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी मग त्या औषधं दिले, एक्सरे काढायला सांगितलं. तेव्हा कळलं की ते त्रास आहे मानेचं आणि ते मला उठताना चक्कर यायची, झोपताना चक्कर यायची, अशी पडायची म्हणजे कंप्लीट पडायची. तर तेव्हा मग तिथं गेले ना तेव्हा मला ते दिलं. तेव्हा मला त्याच रात्रीपासून फरक पडलं. म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी थेरपी घेतली तेव्हा तुम्हाला फरक पडला? पहिल्या दिवशी झोपताना तुम्हाला असं भीती वगैरे नाही वाटली का मी फरक पडले? मग अशी वाटत होती पण नाही, मग आला जजमेंट आला आणि मग मला वाटायला नाही तर मग सारखं माझ्यावर कोण ना कोण थांबायला लागायचं. अच्छा, त्या दिवशी बाबा सांगत होते आपल्या सेंटर मध्ये की कोणाला तरी एकीला बसवायला लागायचं, नातीला बसवायला लागायचं. मी कुठे बाहेर गेलो तर सून बसायची माझी. अच्छा, म्हणजे इतका जास्त त्रास होता? खूप त्रास पडायचीच, अशी पडायची. अरे बापरे. उठायला गेले ना का पडायचे. म्हणजे सर्वाइकल स्पॉन्डिलोसिसचा इतका सिव्हिअर प्रॉब्लेम होता की म्हणजे तुला सोबत कोणी ना कोणीतरी लागायचं. उठताना सुद्धा लागायचं, झोपताना पण लागायचं. पण आता मी स्वतः फिरते घरामध्ये. क्या बात आहे. म्हणजे इतक्या कमी दिवसांमध्ये. अरे वा. म्हणजे हे आधी नव्हतं होत? आधी नव्हतं. आधी बाहेर वगैरे ह्याच्या अगोदर एक 10-15 वर्षापूर्वी एखादा फोन आला तर मी उठायच्या अगोदर ती उठली आणि नंतर तो त्यावेळेला मला असं स्टार्टिंग असेल होते आजाराची तर त्यावेळेला ती धड ती इथे पडली वर उचलता त्याच्यानंतर ती सुरुवात झाली होती. मग बाबा आता तुम्ही खालापूरमध्ये राहता, खोपोलीमध्ये खूप सारे डॉक्टर आहेत. काही डॉक्टरांची ट्रीटमेंट केली होती का आईना? हो भरपूर. मला डॉक्टरांची ट्रीटमेंट केली होती. मग त्या डॉक्टर म्हणजे त्या ट्रीटमेंट नाही मानाचं म्हणजे आता पहिल्यांदाच ट्रीटमेंट घेतली ना तर त्याच्या अगोदर माझ्यासाठी स्पेसिफिक ट्रीटमेंट होती. फक्त तिला पायाला मुंग्या येणे, वर मारणे. आजार असेल ना. अजून काय त्रास होते आई तुला? शुगर आहे, शुगर बीपी आहे. बाकी कमरेचा वगैरे काही त्रास? कमरेचा शुगर बीपी आहे आणि मेन होता सर्वाइकल स्पॉन्डिलोसिस. बाबा तुम्हाला काय त्रास होता? माझं ह्या गुडघ्याचा प्रॉब्लेम आता असं बसू शकतो परंतु आपण इंडियन लॅट्रिन मध्ये आपण बसतो ना असं तर ते मला ह्या पायाने बसता येत नाही. त्यासाठी कमोड शिवाय मला आणि पुढे जायचं असेल तर बाबा ह्याच्या घरामध्ये आहे का तर वस्ती करायची नाही तर मग आपलं घरी यायचं. मग मला सांगा बाबा की 1-2 दिवसापूर्वी आपलं सेंटर मध्ये बोलणं होतं तेव्हा तुम्ही म्हणालात की हिला अगदी पहिल्या दिवशीच खूप छान फायदा आला, घरी आल्यानंतर पण खूप आराम वाटला. तर मग आराम वाटला होता तर तुम्हाला असं नाही वाटलं का की आराम पडला तर आपण पूर्णपणे बरं होऊयात, मशीनची काय आवश्यकता आहे, असं नाही वाटलं का? वाटलं म्हणजे कसं आहे, कुटुंब माझं मोठं आहे. याला ट्विन्स आहे, याला 3 मुले आहेत, नवरा बायको, वरती लहान मुलगा राहतो पण त्याला आवश्यक आहे. तर त्याची 4 आहेत. एकूण टोटल आम्ही 11 माणसं. म्हणजे मला 2 मुलगी वगैरे नाही आवश्यक आहे. ते दोघांचा तो बारका वरती राहतो, मोठा तिकडे राहतो आणि आमची ही म्हाताऱ्याची आमची ही सोपीट वर आणते. इथे सगळ्या सुविधा आहेत. म्हणून तुम्ही विचार केला की संपूर्ण फॅमिलीला याचा उपयोग करता येईल आणि ज्याला पाहिजे त्याने त्याचा उपयोग करून घ्यायचा. म्हणून आज
मी पाहिलं की आज मॉमॅट आईबाबांच्या घरी आले आणि मुलांसाठी सर्व कुटुंबासाठी आजचं सरप्राईज आहे आणि सरप्राईज मुलांना आवडले आणि नक्कीच ते याचा फायदा घेतीलच. पण तरी थँक्यू सो मच बाबा की तुमचे आजार अगदी 2-3 दिवसात बरे रिकव्हरी व्हायला सुरुवात झाली होती आणि तितक्यात तुम्ही विचार केला. काय म्हणते? त्यांना असं म्हणजे खुशी झोपायचे ना, तर त्यांना उताना झोपता येत नव्हतं. मला असं उताना झोपता येत पाठीला हे लागायचे का माझा हात मधला आहे ना असं ठणका लागायचा असं. तर ऍक्च्युली मग मी बोललो की ही मॅटवर मी म्हटलं झोपल्यापासून आणि याच्यात काय होतं ते आता मशीनचं नाव काय आहे? मसाज मशीन. तर त्याच्यावर ते केलं ते मॅटवर झोपलो. आता बोलू मला अजिबात त्रास नाही. मला असं वाटतं की उतारात झोपावं म्हणजे असं अजिबात त्रास वगैरे होत नाही. आणि माझं म्हणजे कसं माहिती का, माझा पण थोडा कमरेचा प्रॉब्लेम आहे. कमरेचा प्रॉब्लेम म्हणजे असं की मी असं कुठं गेलो ना, माझा पाय आहे ना ऑटोमॅटिक जड व्हायचं. जड व्हायचं म्हणजे एक पाऊल पुढे चालून चालता येतो, ऑटोमॅटिक जड होणार म्हणजे तो उचलूनच देत नव्हतं. तर एक दिवस मी असं काय केलं, खोपलीला भाजी आणायला गेलो. भाजी आणायला गेल्यानंतर मी भाजी घेऊन येतो. गेल्यानंतर काय झालं, एका दुकानदाराच्या मी पायवर चढलो. मग चढता येत नाही. पण मग शेवटी तिथून काय मी डायरेक्ट तिथून रिक्षा केली, डायरेक्ट घरी आली. मग त्याच्यानंतर आता थेरपीला जॉईन केलं, त्याला ह्याच्यामध्ये काही तुम्हाला फरक जाणवला का? कमरेच्या ह्याच्यामध्ये म्हणजे माझी कंबर जी आहे ना गच्च व्हायची, टाईट व्हायची. तर ती अशी टाईट वाटत नाही आता. आता मी आता इथून तुम्ही बोलले की बाबा 10 किलोमीटर चालत म्हणजे मला जास्त स्लोप म्हणजे स्टॅमिना पण वाढलाय, तुमची एनर्जी पण वाढली आहे. स्टॅमिना म्हणजे जो माझा चालण्याचा स्टॅमिना आहे ना, जास्त स्लो पण नाही जास्त फास्ट पण नाही, मीडियम मध्ये मी चालतो. चांगली गोष्ट आहे की तुम्हाला खूप कमी दिवसांमध्ये दोघांनाही आजारांमध्ये प्रॉब्लेम्स आपण म्हणूया दुखण्यांमध्ये इतका छान फरक पडला. तर थँक्यू सो मच इतका छान तुम्ही विश्वास ठेवल्याबद्दल मॉम हेल्थकेअर वरती, आपल्या मॉमॅट वरती. आणि आज जे काही सरप्राईज मिळाले तुमच्या फॅमिलीला, तर त्यांनी सुद्धा आपल्या या सर्व प्रोडक्टचा छान असा वापर करावा. आईला जो दुसऱ्या दिवशी आलेला फरक आहे, मला ऐकून खूप आनंद झाला की खूप कमी दिवसांमध्ये असं होतं की पटकन आपला विश्वास बसतो. तर बाबा आपल्या सेंटर विषयी, तिकडच्या संपूर्ण थेरपी आणि आपल्या या सर्व ज्या मुली तुमच्या सेवेत हजर असतात त्यांच्याविषयी काय म्हणाल? त्यांच्याविषयी म्हणजे असं महत्वाचं म्हणलं म्हणजे सुरज सर आणि तुम्ही मॅडम जे जे मोठं जे एक मी तर म्हणेन काय मोठं जे कार्य जे केलंय तुम्ही ते मोठंच आहे. आणि ह्याच्या मुली ज्या आहेत तर दिदी जे आहे सर्व इतकं म्हणजे एखाद्या कुठल्या गोष्टीची एखाद्या पेशंटची म्हणजे अजिबात बघ याच्याकडे दुर्लक्ष करायचं हे करायचं असा प्रकार नाही. म्हणजे मी असं म्हणेन की मुलींसाठी सेवा करतात. मी पुन्हा त्यांच्या वतीने आणि आमच्या संपूर्ण कंपनीच्या वतीने तुमचा खूप खूप आभार मानते, तुम्ही इतका विश्वास ठेवल्याबद्दल. आणि आपल्या सर्व प्रोडक्टची थेरपी अशीच घेत राहा आणि तिथे हजेरी नक्की लावत जा. थँक्यू सो मच.